नागपुर में शातिर चोरों और अपराधियों के खिलाफ पुलिस का शिकंजा लगातार कसता जा रहा है। इसी कड़ी में नागपुर क्राइम ब्रांच के यूनिट 5 को एक बड़ी कामयाबी हाथ लगी है। पुलिस ने भांडेवाड़ी इलाके में हुई एक बड़ी चोरी का पर्दाफाश करते हुए एक आरोपी को घातक हथियार के साथ गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार यूनिट 5 की टीम जब इलाके में गश्त कर रही थी, तब उन्हें नागेश्वर नगर मैदान के पास एक संदिग्ध युवक दिखाई दिया। जब पुलिस ने उसे हिरासत में लेकर उसकी तलाशी ली, तो उसके पास से एक घातक हथियार चाकू बरामद हुआ। गहनता से पूछताछ करने पर पता चला कि पकड़ा गया आरोपी, जिसका नाम सगीर निजाम अंसारी, उम्र 19 वर्ष है, भांडेवाड़ी इलाके में हुई एक बड़ी चोरी की वारदात में शामिल था। पुलिस ने आरोपी के पास से चोरी किया गया भारी मात्रा में माल भी बरामद कर लिया है। पुलिस ने आरोपी के पास से करीब 1,92,300 रुपए का सामान जब्त कर लिया है, जिसमें एक घातक लोहे का चाकू, करीब 3 ग्राम सोने की ईंट, चांदी के कमर पट्टे, पायल और अंगूठियां शामिल है। इस मामले में पुलिस अब एक अन्य फरार आरोपी इरफान शमशाद अंसारी की तलाश कर रही है। सध्या वाढणाऱ्या घरफोडी आणि चोरीच्या अनुषंगाने क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या पथकातील API कदम आणि पथकातील पोलीस हवालदार राजा टाकळीकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस स्टेशन भांडेवाडी हद्दीमधील एक सराईत आरोपी हा शस्त्रासह फिरत असून त्याच्याकडे घरफोडीचे साहित्यासह फिरत असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस हवालदार राजा टाकळीकर आणि पथकाने त्याला पकडले आणि त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू, धारदार चाकू मिळून आला आणि त्याच्यासोबत एक काही सोने आणि चांदीचे दागिने सुद्धा मिळून आले। त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने भांडेवाडीमध्ये मागील 3 दिवसापूर्वीच असा घरफोडी करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामध्ये त्याच्याकडे काही सोन्याचे आणि चांदीचे दागिने त्यांनी चोरी केले होते। अशा प्रकारे आम्ही 72 तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आम्ही टोटल 1,92,000 रुपयाचा 300 रुपयाचा मुद्देमाल आणि सोने चांदीचे दागिने आम्ही हस्तगत केले। यातील जो पकडण्यात आलेला आरोपी आहे समीर निजाम अन्सारी व 19 वर्षीय, राहणार भांडेवाडी, राणी सती सोसायटी, प्लॉट नंबर 76, शिवमंदिर जवळ, पोलीस स्टेशन भांडेवाडी। आणि त्याचा एक अन्य साथीदार जो यापूर्वीसुद्धा त्याच्यासोबत अनेक अपराधामध्ये सामील होता, इरफान शमशाद अंसारी, राहणार आंबेनगर, पोलीस स्टेशन भांडेवाडी, असं त्या हा पाहिजे आरोपीचं नाव आहे की जो फरार आहे। आणि यातील आरोपींचा आम्ही अभिलेख तपासला असता यांच्यावर यापूर्वीसुद्धा म्हणजे ते नाबालिक असतानासुद्धा अशा प्रकारे घरफोडीचे, वाहन चोरीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत आणि अनेक गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांना यापूर्वी अटक करून पुढील कारवाई करण्यात आली होती। अशा प्रकारे आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील हवालदार राजा टाकळीकर यांच्या गोपनीय माहितीनुसार आणि वरिष्ठ माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP श्री डिटेक्शन श्री मागणीकर सर, ACP क्राईम श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकातील API कदम आणि राजा टाकळीकर आणि त्यांचे पथक यांनी अत्यंत कसोशीने आरोपीला पकडून त्याच्याकडून 1,92,300 रुपयाचा मुद्देमाल, सोने चांदीचे दागिने हस्तगत केलेला आहे आणि एका धारदारच्या शस्त्रासह आरोपीवर 425 अंतर्गत सुद्धा कानूनी कारवाई केलेली आहे। आरोपीला पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन भांडेवाडीच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि यातील पाहिजे आरोपीचा सुद्धा आम्ही पुढील तपास करून शोध घेत आहोत।